नमस्कार. आपण आहे ना, कुटमीठ घालून मिरची फ्राय बनवणार आहोत. तर आता ही कसं आहे, मिरची फ्राय असेल ना, तर ही डाळीबरोबर तोंडी लावायला पण खूप छान लागते. आणि ही आपण असं नाही का, अशी चपाती भाजीबरोबर पण खायला छान लागते. त्याच्यासाठी आपल्याला कुटमीठ, हळद, धना पावडर घेतली. धना पावडर, मीठ घेऊन आहे त्याच्यात थोडंसं तेल घालून आहे ना, तेही चांगलं मस्त असं एकत्र करून घ्यायचं. जेणेकरून आहे ना, मिरचीमध्ये मीठ आहे ना, आपल्याला बरोबर लागेल. एका तव्यामध्ये छान असं लोखंडाचा तवा घ्यायचा, त्याच्यामध्ये तेल ओतून आहे ना थोडंसं हिंग टाकायचं, बाकी काही नाही टाकायचं. आणि ना मिरच्या एक एक बाजू छान अशा भाजून घ्यायच्या. भाजून झाल्यानंतर तिला हलकीशी वाफ द्यायची, जेणेकरून मिरची ना अशी चवीला खूप अशी त्याची जी वाफ आहे ना तो तिथंच बसली पाहिजे, ती उडून नाही गेली पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्यात चव खूप सुंदर लागते. अशा पद्धतीने ही आपली काही मिरची तर खाण्यासाठी तयार झाली आहे. मस्त तूप लावून ही मिरचीवर आहे ना आपण आरामशीर जेवण करू शकतो. कुठली भाजी नसली तरी चालते. अशी मिरची नक्की करून बघा. झटपट पण होती, पोट पण भरतं आणि तोंडाला चव पण